गेली. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेली. आता यानंतरचे जे बोलणे आहे ते या बोलण्याने शहाणे होते की मौनाला देखील पूर्णपणाने पिऊन निघून गेलेले असावे. आता यानंतर निर्विशेष परमात्म्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणे आहे. आणि ज्या बोलाने मौन घेतले आहे त्या बोलाने मौन सुद्धा निपटून पिऊन घेतले पाहिजे. म्हणजे न बोलले तर जातेच, पण मौनाची स्फूर्ती देखील राहू नये. याला मौनाचेही निपटून पिणे असे म्हणतात. असे ज्या बोलाने केले असेल त्याच बोलाला शहाणा बोल असे समजावे. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांता वाहिली आन दिसावयाची. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आन दिसावयाची. याप्रमाणे प्रमाणाने आत्मवस्तूच्या ज्ञानाच्या बाबतीत अप्रमाणपणा केलेला असेल तर ती प्रमाणे प्रमाण आहे. दृष्टांताने दृष्टांतिकाला जाणवून देण्याविषयी शपथ वाहिली असेल तर तो दृष्टांत प्रमाण आहे. परमात्म प्राप्तीत प्रमाणेही अप्रमाणच होतात. जगात 4 पदार्थ आहेत. तुच्छरूप असत असा वंद्यापुत्र, प्रातिभाषिक सत्तावान रज्जू सर्पादी पदार्थ, व्यावहारिक सत्तावान आकाशादी प्रपंच, आणि या सर्वांच्या पलीकडे पारमार्थिक सत्तावान ब्रह्म. त्यात व्यावहारिक सत्तावान पदार्थास प्रमाणे विषय करतात, प्रातिभाषिक पदार्थाला, असत पदार्थाला आणि पारमार्थिक ब्रह्मवस्तूला प्रमाणे विषय करीत नाही. प्रमाणाने ज्याला विषय केलेले असते त्यास प्रमेय म्हणावे. प्रमाणाने विषय केलेला पदार्थ ज्याच्या जवळ नेऊन ठेवला असतो त्यास प्रमाता म्हणावे. आणि ज्याने तो पदार्थ नेऊन ठेवला त्यास प्रमाण म्हणावे. आता कोणत्याही प्रमेयाला कोणतेही प्रमाण विषय करते असे नाही. जसे कोणत्याही बाईला कोणताही पुरुष नवरा असतो असे नाही. तर ज्याचे बरोबर तिचे लग्न लागलेले असेल तोच तिचा नवरा असतो. तसे ज्या प्रमाणाचा जो विषय असेल त्याच विषयास ते प्रमाण ग्रहण करू शकते. हेच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. बोला हो महाराज. ठीक. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाची निपटणे पिऊन गेले. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आन दिसावयाची. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आन दिसावयाची. वैष्णव माऊली ज्ञानोबा आतापर्यंत जे त्यांनी केलेलं
अनुवादन आहे शब्दाच्या आधारानं, शब्दाच्या सहकार्यानं, शब्दाच्या साधनानं जे काही परमात्मा स्वरूपाबद्दल निरूपण करायचं होतं, की परमात्मा स्वरूपाची आतत्व्यावृत्ती, जी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही, ती बोलून दाखवणं आणि त्याच्या वेगळा परमात्मा आहे असं परमात्म्याचं आतत्व्यावृत्तीनं, किंवा त्याला आपण म्हणू की परमात्मा स्वरूपाचं निषेधमुखानं केलेलं वर्णन. परमात्मा असा नाही आणि परमात्म्याच्या ठिकाणी हे नाही. आपल्याला जे जे काही माहित आहे आतापर्यंत, त्या माहित असलेल्या कशा प्रकारचाच परमात्मा नाही, त्या कशाच प्रकारचा, पृथ्वीसारखा, पाण्यासारखा, अग्नीसारखा, वाऱ्यासारखा, आकाशासारखा, हे माहित असलेले पदार्थ, शब्दासारखा, स्पर्शासारखा, रूपासारखा, रसासारखा, गंधासारखा, हे माहित असलेले प्रत्यक्षाचे विषय. यांच्यासारखा नाही, यांच्या संस्कारासारखा नाही, म्हणजे स्थूलासारखा नाही, सूक्ष्मासारखा नाही. या स्थूल सूक्ष्म कार्यासारखा नाही, या स्थूल सूक्ष्माच्या कारणासारखा नाही, म्हणजे अज्ञानासारखा नाही, जगाच्या बीजासारखा नाही. हे झाले जगदांपाती प्रतीतीचे पदार्थ. हे झाले ज्ञानाचे विषय, स्थूल सूक्ष्म कारण. याला विषय करणारं जे व्यावहारिक ज्ञान आहे, त्या ज्ञानासारखा बी नाही, म्हणजे स्थूलासारखा नाही, सूक्ष्मासारखा नाही, कारणासारखा नाही, म्हणजे स्थूलासारखा नाही, सूक्ष्मासारखा नाही, अज्ञानासारखा नाही, व्यावहारिक ज्ञानासारखा नाही. दुसऱ्या शब्दात सांगतो, स्थूलासारखा नाही, स्थूलासारखा नाही, म्हणजे भूतमय नाही, मनोमय नाही, अज्ञानमय नाही, आणि ज्ञानमय बी नाही, म्हणजे वृत्ती ज्ञानमय बी नाही. जरा स्पष्ट केलं म्हणजे वेगवेगळ्या रूपानं कळत आहे. स्थूलभूतमय नाही, सूक्ष्म अंतःकरणमय नाही, अंतःकरण वृत्तीमय नाही, अविद्या वृत्तीमय नाही, आणि वृत्ती ज्ञानमय नाही. वृत्तीला धरून तीन आहेत, अंतःकरण वृत्ती सूक्ष्म आहे, स्थूलभूतमय नाही, म्हणजे सर्व पिंड आणि ब्रह्मांड आतल्या याच्यात. सूक्ष्म अंतःकरण वृत्तीमय नाही, म्हणजे सूक्ष्म देह आतला याच्यात. अविद्या वृत्तीमय नाही, म्हणजे कारण देह आतला याच्यात. आणि वृत्ती ज्ञानमय नाही, म्हणजे अंतःकरण वृत्ती ज्ञान आणि अविद्या वृत्ती ज्ञान. हे झाले
आतापर्यंतचे जगदांपाती पदार्थ सर्व हे व्यवहार्य वस्तू आहे, सर्व हे व्यवहार्य आहे सर्व. याच्यासारखा परमात्मा नाही. परमात्मा याच्यासारखा नाही. परमात्म्यात हे नाहीत. परमात्म्यात हे काहीच नाही. न स्थूल, न सूक्ष्म, न कारण, न वृत्ती ज्ञान. हे परमात्म्यात नाही. परमात्मा याच्यासारखा नाही. परमात्मा याहून वेगळा आहे, याहून विलक्षण. म्हणून याहून वेगळा म्हणून त्याचं ज्ञान किंवा त्याचं वर्णन करता येते. आणि इतकं वर्णन केलं म्हणजे बरंच गाभाला आटलं. आणि परमार्थाबद्दल बोलणं म्हणजे परमात्म्याबद्दल बोलणं नाही. आपल्यापाशी जो गाभाळा आहे परमात्म्या वाचून, त्या एका एकाला तोलून मोजून बाजूला टाकायचे. जे परमात्म्याहून वेगळे त्याला बाजूला सारायचं, याचंच नाव परमार्थ आहे. याचंच नाव भजन आहे. याचंच नाव प्रवचन कीर्तन आहे. जे मिळवायचं ना, तर त्याच्या व्यतिरिक्त जे जवळ आहे ते जवळ ठेवायचं नाही, मग ते खाली उरत आहे. खडक जर नाही ठेवलं समोरच, तर पाणी हाताला लागते. विहीर खोदण्याची प्रक्रिया आहे. जे जे दुज आहे ते जर खंडित केलं, तर उरला तो अवघा हरी होत असतो. जे जे बाजूला टाकता येईल ते टाका. जे बाजूला टाकता येणार नाही, बाजूला टाकणारच राहणार नाही ज्या ठिकाणी, तो परमात्मा आहे. तिथं परमात्मा लागला. ती परमात्मा प्राप्ती. म्हणून पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, पंचदशी, वृत्ती प्रभाकर इत्यादी जे सर्व प्रक्रिया ग्रंथ, प्रक्रिया आहे त्याच्यात. त्या प्रक्रियानं काय, कशाची प्रक्रिया आहे? दुसरं जे जे आहे त्याला दुसरं आहे असं समजावून घ्यायचं आणि त्याला दूर सारायचं. कसं दूर सारायचं? देशतः, कालतः, वस्तुतः. कसं दूर सारायचं? वैराग्यानं आणि विवेकानं. वैराग्यानं त्याला तुच्छ बुद्धीनं पाहायचं आणि विवेकानं त्याला मिथ्या बुद्धीनं पाहायचं. हे दूर सारण्याच्या प्रक्रिया आहेत. वैराग्यानं त्याची व्यर्थता, त्याची तुच्छता, त्याची अमंगलता, त्याची अनित्यता, त्याची दुःखरूपता, त्याची सदोषता, त्याची विकार्यता लक्षात घेऊन वैराग्यानं त्याच्याबद्दल वैराग्य, विरक्ती, ते नको मला. ते प्रारब्ध प्राप्त असलं तरी नको. व्यवहारासाठी जरी आवश्यक असलं तरी माझ्या प्राप्तीसाठी मला ते नाही पाहिजे. मग आत्मप्राप्तीसाठी ते बाजूला टाकायचे. त्याला वैराग्य म्हणू. एकादशी दिवशी घरी अन्नधान्य असते पण नाही घ्यायचं. घरी असून बी नाही घ्यायचं, याला वैराग्य म्हणू.
ह्या कामाच्या कामाही नाहीत, एकादशीच्या कामी नाही ते अन्न. घरी आहे, पीठ आहे, तांदूळ आहेत, गहू आहेत, फोडणीचं साहित्य आहे सर्व, पण एकादशीच्या कामी नाही. घरात असून ते निरुपयोगी, हात लावायचा नाही त्याला, याला वैराग्य म्हणा. तसं व्यवहार तर आहे सर्व, पण परमार्थासाठी त्याचा काही उपयोग नाही. म्हणून परमार्थासाठी त्याला निराळ टाकणं याला वैराग्य म्हणा. हे कळालं पाहिजे. परमार्थासाठी निराळ टाकले, व्यवहारासाठी जवळ आहे. प्रारब्धवशात ज्या वस्तू मिळाल्या त्या व्यवहारासाठी जवळ आहे, परमार्थासाठी विचारानं दूर टाकायच्या. परमार्थात त्यांचा उपयोग नाही. पद आसन, प्रतिष्ठा आसन, पैसा आसन, परमार्थासाठी उपयोग नाही त्याचा. परमार्थ प्रवचनात त्याला दूर राहू द्या, त्याच्यापासून दूर राहत. पाठामध्ये त्याच्यापासून दूर राहत. पाठ एकादश आहे, त्याची एकादश धरायची पाठात. चिंतन ऐकताना, गुरुग्रही असताना, साधनारूढ असताना, पद आसन, प्रतिष्ठा आसन, पैसा आसन, काही कला असत्या, काही पाठांतर आसन, आपल्या काही ओळखी असत्या, काही नावलौकिक आसन, काही शक्ती आसन आपल्यापाशी असू द्या, ती व्यर्थ आहे. आता इथं तिचा उपयोग नाही. इथं ते जर नाही गुंडाळून ठेवलं तर परमार्थ सुरू झाला नाही. माना मान गोवे अवघे गुंडवून ठेवावी, तुकोबराय म्हणते. काय जे असं चांगदेवरायापाशी काय नव्हतं, ज्ञानोबरायापाशी त्यांनी गुंडाळून ठेवलं. आलेलो टांगणी सांग देव. परमार्थ सुरू झाला चांगदेवाचा, गुंडाळून ठेवलं त्यानं. जोपर्यंत पसारा पांगलेला होता तोपर्यंत परमार्थ नव्हता, खरा परमार्थ नव्हता. मोक्षासाठीचा परमार्थ नव्हता, शक्तीसाठीचा परमार्थ होता. परमार्थच नव्हता, शक्तीचा संसार होता. परमार्थ कसा म्हणता येईल त्याला? परमात्मा सोडून दुसरं काही मिळायसाठी केलं त्याला परमार्थ म्हणू नये. परमात्मा सोडून रिद्धी सिद्धी, शक्ती, सामर्थ्य, समाधी मिळवायसाठी बी जरी केला असला तर परमार्थ नाही. परमात्मा प्राप्तीसाठी केलेल्या साधनेला परमार्थ म्हणावं. आणि परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असं जेव्हा करून तेव्हा सर्व गुंडाळून ठेवीत असतो त्याच्याजवळ. ते प्रत्येकाजवळ काही काही असतंय, प्रत्येकापाशी काही काही विशेषता असते. विंचवापाशी नांगी, नागापाशी विषारी दात आहे, हत्तीपाशी सोंड आहे, बैलापाशी शिंग आहेत, मोरापाशी पिसारा आहे, राघूपाशी चोंच आहे. प्रत्येकापाशी काही काही विशेषता आहे. अग्या काजव्यापाशी चमक आहे. कोठे काही एक आहे आणि एक नाही. प्रत्येकापाशी काही काही विशेषता आहे, पाहासारखं आहे, ते दुसरीकडे नाही. विशेषता कशाला म्हणा, त्याच्याच ठिकाणी ते दिसो आणि दुसरीकडे ते दिसू नाही, त्याला विशेषता म्हणा. त्या मग बाकीच्या किड्यामध्ये नाही, फक्त काजव्यापाशीच आहे, आग्या किड्यापाशीच आहे, ती विशेषता आहे त्याची. नांगी, विषारी नांगी फक्त विंचवापाशीच आहे, ती विशेषता आहे त्याची. तोंड फक्त हत्तीलाच आहे, विशेषता आहे त्याची. बाकीकडे नाही दिसत ते. हाती फुटलेली शिंग फक्त काळविटापाशीच आहेत, दुसरीकडे नाहीत आठवत. असो आपला विषय विस्तारित व्हायलाय म्हणून विशेषता, म्हणून काही तशी चांग देवापाशी विशेषता होती,
पण ती सर्व गुंडाळून ठेवली ज्ञानोबा आहे. म्हणून वैराग्य कशाला म्हणा, आपल्यापाशी जे जे असन आणि ते परमात्म प्राप्तीसाठी उपयोगाचं नसन, त्याला बाजूला टाकणं, याला वैराग्य म्हणा. आणि जे जे खोट ठरण ते खोट ठरवायचंय, त्याला विवेक म्हणा. कशाची भेट नाही ठेवायची. सावली जाऊन जवळ सोबत आहे नेहमी, पण खोटी. आरशातलं प्रतिबिंब हुबेहूब दिसायली, पण खोट आहे. आपल्या चेहऱ्यात दिसायला, पण खोट आहे. फोटो आईवडिलाच आहे घरात लावलेला, पूजनीय येत ती, पण खोटा आहे तो. आई वडील नाहीत ती, आई वडिलाची प्रतिमा आहे, खोटा आहे. रंग येत ती. त्यांची पूजा करणं, हार घालणं ही श्रद्धा आहे, ही त्यांच्यावरली आस्था आहे. फोटोवर नाही, फोटोवरली नाही, त्या वडिलावरली आस्था आहे, आदर आहे त्यांचा. पण तो खोटे ही प्रतिमा, विवेकाच्या दृष्टीनं खोटी. भावनिक दृष्टीनं तिचा आदर आहे, भावनिक दृष्टीनं तिची पूजा विधी, हार घालणे, गण लावणे भावनिक आहे. आपल्यापाशी सर्व अंगे, आपल्यापाशी भावना आहे ना, आपल्यापाशी विवेक बी. विवेकानं मिथ्या आहे ती, विवेकानं वडील नाही ती. भावनेनं भाऊक झाली तर मग विधी येते. सर्वच आपल्याला आता सांग लक्षात आलं पाहिजे, आपण कोण्या बाजूने काय करायलो. हे जसं पाहिलं आपण, तसं जे जे काही आपल्याला जागृती दिसायला ते मिथ्या आहे. जे जे इंद्रियानं कळायला लागलं ते मिथ्या आहे. मग ते ब्रह्मांड कळू का पिंड कळू, पिंड आणि ब्रह्मांड एकाच जागृतीत कळते, जागृतीच मिथ्या आहे. जागृती भौतिक कळणं ही वेगळं आहे, आणि जागृती मनोमय कल्पित कळणं हे तिचं मिथ्यात्व आहे. जागृती इंद्रियानं व्यावहारिक वाटते आणि विवेकानं मिथ्या लक्षात येते. जागृती ही पिंड ब्रह्मांडात्मक जे आपल्याला दिसायला लागले, सर्व जागृतीतलं जाग होऊन जे जे दिसायला लागलं, ध्यानात घ्या, इंद्रियावर येऊन जे जे दिसायला लागलं त्याला जागृती म्हणू. इंद्रिया वृत्तीवर येऊन जे जे कळायला लागलं त्याला जागृती म्हणू. ते जागृतीत पिंड आणि ब्रह्मांड आहेत मुख्यतः. अनेक पिंड आहेत, त्यात अनेक पिंड जिथं राहतात ते ब्रह्मांड, पिंड ब्रह्मांड ही जागृती. तर ही इंद्रियाच्या हिशोबानं पाहिल्यावर व्यावहारिक आहे, आणि विवेक केल्यावर प्रातिभाषिक ठरते. विवेकानं प्रातिभाषिक आहे आणि इंद्रियानं व्यावहारिक आहे, भौतिक आणि मनोमय. ती भूतमय आणि मनोमय. मग आपण कोण्या बाजूने पाहतो तर त्याला तसं महत्व देतो. कोण्या बाजूने पाहणं खरं आहे तिला, कोण्या बाजूने पाहिल्यावर तिचं यथार्थ रूप कळतं आपल्याला. हे पाहिजे, हे पहा, जागृतीतले पदार्थ भौतिक कळणं हे यथार्थ नाही कळालं, इंद्रियाच्या हस्ते कळालं, इंद्रियाकरवी कळालं. आणि इंद्रियाचा स्वभाव आहे तसा त्याला भौतिक दाखविण्याचा. तोल दाखविण्याचा. इंद्रिय सूक्ष्म स्थूल दाखवते. ह्या जरा गोष्टी, इंद्रिय सूक्ष्म स्वरूपानं स्थूल दाखवते.
त्याच्यापेक्षा पलीकडे दाखवतात, त्याच्यापेक्षा गेलेलं दाखवतात, तेच गेलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा गेलेली वस्तू दाखवतात. खोटा खोटा माणूस त्याच्यापेक्षा खोटं बोलत असतो. जे वागायला खोटा आहे ते बोलायला किती खोटा असत. तशी इंद्रिय स्थूल आहे, सूक्ष्म आहेत आणि त्याच्यापेक्षा खोटारड स्थूल दाखवते. त्याच्या पलीकडे दाखवत असते. एक हात लाकूड 9 हात घेईल व्यवहारात म्हण आहे. त्याप्रमाणे इंद्रिय एक हात आहेत आणि ते 9 हात दाखवतात. पिंडन ब्रह्मांडात नुसतं भौतिक दाखवतात, भौतिक नाही भौतिक दाखवतात. म्हणून त्याच्या नाही, म्हणून इंद्रिय असं वडील नको. इंद्रिया सोडील नको. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जे विवेकी, विवेकाच्या ठिकाणी इंद्रियाला आणि इंद्रियानं दाखविलेला मान नाही, सन्मान नाही. त्या हिशोबानं तो गणित करीत नाही, त्याचं मापात धरीत नाही. तो इंद्रिय काय दाखवायला लागलेत हे मापात धरीत नाही. इंद्रिय भूत दाखवायलेत, भौतिक दाखवायलेत, पण विवेकी तो मापात धरीत नाही त्याचं बोलणं. जसा खोट्या माणसाचं बोलणं शहाणा माणूस मापात धरीत नाही. तो काय मानला तर खोटा रडाय ते माहिती, ते काय बॉम्बाला आणि काय मानला त्यांना सिरियस होत नाही. शहाणा माणूस प्रमाण मानित नाही त्या बोलण्याला. त्याप्रमाणे इंद्रिया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. काय म्हणतात महाराज, आत्मसुखाच्या गोड्या विटे जोका सकळ ही विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो आत्मसुखाच्या गोड्या एकवटून गेलाय, त्याच्या ठाई इंद्रिया मानू नाही, म्हणून तर आत्मसुखाच्या गोड्या. का साधी गोष्ट आहे? जर इंद्रियाला मान देणारा असताना इंद्रियाच्या मागं पाळणारा असता तर आत्मसुखाच्या गोड्या कसा लाभला असतं त्याला? ती गोडी कशी त्याच्या तोंडाला लागली असती? त्या गोडीनं गोड कसा झाला असता तो? इंद्रिया मानू नाही म्हणून. इंद्रिया मानू नाही म्हणजे जगताला भौतिक मानित नाही, पिंड ब्रह्मा शरीराला हाडामासाचं मानित नाही. मनोमय इदम द्वैतम हे विवेकानं ज्याला कळालं म्हणजे इंद्रियाला सन्मान नाही द्याला. त्यानं इंद्रियानं दाखिल्यालं खरं वाटलं की गुंतला. मग आत्मसुखाच्या गोड्या नाही, मग विषय सुखाच्या भुलिया भ्रमिया. म्हणून विवेक आणि वैराग्य, म्हणून काही वैराग्यानं दूर लोटता येते परमात्मा नसल्यानं, आणि काही विवेकानं खोटं ठरिता येते. म्हणून ध्यानात घ्या, तुलाच वैराग्य सूक्ष्माचं मिथ्यात्व आणि कारणाची निवृत्ती. ध्यानात घ्या गोष्टी. तूल वैराग्यानं त्याला दूर लोटले, सूक्ष्माचं मिथ्यात्व लक्षात आले. सूक्ष्माचं मिथ्यात्व केव्हा? कारणाची निवृत्ती झाल्यावर, अज्ञानाची निवृत्ती. अज्ञानाच्या निवृत्तीत सूक्ष्माचं मिथ्यात्व. अंधाराच्या निवृत्तीत सर्पाचं खोटारडे पण उघड पडते. आणि अंधाराची निवृत्ती प्रकाशानं होते. म्हणून ब्रह्मज्ञानानं ब्रह्म अज्ञान निवृत्त होते. ही ध्यानात घेता गोष्ट. ब्रह्मज्ञानानं ब्रह्म अज्ञान निवृत्त होते.
आणि ब्रह्म अज्ञानाच्या निवृत्तीनं सूक्ष्माचं मिथ्यात्व स्पष्ट होते. आणि सूक्ष्माचं मिथ्यात्व म्हणजे जीवनमुक्ती. कारण सूक्ष्माशिवाय स्थूल नाही, मग स्थूल बी मिथ्या. स्थूल जी प्रतीती आली ती मिथ्या. त्याला परवैराग्य म्हणा. मग कारण आधी दुर्बी सोरलं होतं ना, आता खोटं बी कळालं. स्वप्नातली तंबाखू त्याची तलप सोडली, जवळ आहे. कोणाचं चालू आहे का? कोणाचं तरी चालू आहे बोलायचं काही. माईक माईक बंद करा सगळे. हे यांचं चालू आहे, माईक बंद करा. शेळके साहेबाचं हा बंद करा. हा सीतारामजी शेळके मेकरकर. झालं वाटतं बहुतेक. ठीक. काय चाललं होतं आपलं गुरुजी प्रमोद महाराज? स्थूलाचं सूक्ष्मत्व कसं बाबा ते सांगत होते. तोलाचं मिथ्यत्व कसं, सॉरी, सूक्ष्माच्या ठिकाणी मिथ्यत्व कसं आहे ते. हा हा हा. कारणाची ब्रह्माचं ज्ञानानं, ब्रह्माच्या ज्ञानानं ब्रह्माचं अज्ञान निवृत्त होते. ब्रह्मज्ञान झाल्यावर ब्रह्म अज्ञान राहत नाही. म्हणजे दोरीच्या ज्ञानानं दोरीचं अज्ञान राहत नाही. आणि दोरीचं अज्ञान नाही राहिल्यावर दोरीच्या अज्ञानाच्या आश्रयानं, दोरीच्या अज्ञानाच्या आधारानं असल्याला जो सर्प आहे, भासल्याला जो सर्प आहे, असल्याला म्हणल्यापेक्षा त्याचं मिथ्यात्व प्रतीतेल येते. त्याचं खोटारडी पण लक्षात येत. उजाडानं खोटारडी पण कळते आणि अंधारानं खरे पण भासते सर्पाचं. तसे स्थूल सूक्ष्मात्मक जगताचं परमात्म्याच्या अज्ञानानं सत्यत्व भासते आणि परमात्म्याच्या ज्ञानानं मिथ्यात्व स्पष्ट होते. जो लपवून जगता भासू आणि जो उघडा होऊन मिथ्या भासू. ध्यानात घ्या यात. जो लपवून जगत सत्य, जो लपवून जगत सत्य बोधू आणि जो उघडा होऊन जगत मिथ्या भासू. गोबीला फिरवा जरा द्या. जो लपवून जगत सत्य बोधू आणि जो उघडा होऊन जगत मिथ्या भासू. दोरी उघडी झाली की सर्प खोटारडा ठरला. दोरी झाकली की सर्प खरा वाटला. सापे फार होईची. दोर लापल्यावर सर्प मोठा होतो, खरा होतो, मोठा होतो. खरा होणं म्हणजेच मोठा होणे. मोठा होणं म्हणजे उच्च स्थितीला आला तो नाही नाहीच्या स्थितीला आला. एखाद्या माणसाला अनाधिकाऱ्याला पद येत असते, मोठेपणा येतो नसल्याला.
पडलेली माणसं स्वप्नात निवडून येते त्याप्रमाणे मोठा फार व्हायची. दोर लपता सापे फार व्हायची. फार होणं हे वस्तू अंतर आहे. म्हणजे जे विषारी नाही ते विषारी झाले, जे जिवंत नाही ते जिवंत झाले. ती वस्तू जड आहे ते चेतन झाले. ती वस्तू आहे तो प्राणी झालाय. जे मृत आहे, जे मुर्दार आहे ते जिवंत वाटलं. म्हणजे फार झालं ना. परमदा म्हणजे वस्तुअंतर झालं ना. त्याच्यात वस्तुअंतर झालं नाही, भासलं. जे विषारी नाही ते विषारी वाटलं. जे मृत आहे, जे मुर्दार आहे ते जिवंत वाटलं. जी वस्तू आहे ती व्यक्ती वाटली. प्राणी म्हणजे व्यक्तीच आहे. जे सुंबाचं, कात्रशीच आहे, नारळीच आहे, ते हाडामासाचं वाटलं. म्हणजे आहे त्या स्थितीपेक्षा उंची स्थिती झाली त्याची. झालं. म्हणजे मिथ्या कशानं होतंय, सत्य कशानं झालंय, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर स्थूल वैराग्यानं अगोदर साधना कालात सारलं त्यानं. मग ज्ञान कालात स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही मिथ्या ठरलं. ध्यानात घ्या. साधना कालात स्थूलाला थोडं दूर सारायचं. सूक्ष्मातले जे विकार आहेत, जे चंचलता आहे, ते शांत करायच्यात साधना कालात. स्थूलाला दूर सारायचं. याला त्या षट संपत्ती मधली उपरती म्हणून. उपरती म्हणजे स्थूलाला दूर सारले. आणि यम दम त्याच्यातली जी काही मनाचा आत्मनिग्रह करणे, तर त्याच्यातले जे विकार आहे, जी चंचलता आहे, तिला थांबविणं, हे साधना कालात पूर्व प्रयत्न आहेत साधकाची. आणि या पूर्व प्रयत्नानच ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येते. आणि ज्ञान झाल्यावर हे मिथ्या ठरत आहे. ज्ञान झाल्यावर हे मिथ्या ठरत आहे. जसं दृष्टांत दाखल सांगतो की सर्प भासायलाय, विषारी भासायलाय, जवळ यायला लागलाय, भय वाटायला लागले. त्या काळात त्यानं काय करायचं? त्या काळात त्यानं घाबरायचं नाही, पळायचं नाही. साधकाची दशा सांगतो. बहुतेक घाबरतीत पळते. त्यानं इतरांसारखं घाबरून पळायचं नाही. ज्याला परमार्थ करायचा त्यानं. त्यानं त्या सर्पापासून पळायचं बी नाही, घाबरायचं बी नाही. त्यानं प्रयत्न करायची सर्पाच्या निवृत्तीची. तर सर्पाच्या निवृत्तीचे प्रयत्न करताना त्यानं बाहेर कोणाचं सहकारी किंवा काठ्या दगड याच्यापासून बी दूर व्हायचं अगोदर. मनाची जी चंचलता आहे ते बी थांबवायची. धीर धरायचा. धरावा पे धीर भजन मार्गी. शांत करायचं शिक्षण. आणि शांत चित्त करून आपल्याच खिशात असलेली बॅटरी काढायची.
पण शांत चित्त झाल्याशिवाय बॅटरीचं ध्यान कसं होईल? बॅटरीकडे हात कसा जाईल? हात जर थरथर कापू लागली, ओरडू लागला, पळू लागला, तर मग खिशातली अंधारातच पाळणार तो. बॅटरी असून अंधारात पाळणार. आणि तिकडं पुन्हा काय भूत दिसणार, सर्प दिसणार, चोर दिसणार, अंधारात आहे तो. म्हणून अंधारात साधनं बदलीत राहिल्यानं काय होणार नाही. तिकडे काय का इकडं सर्प आहे, तिकडे का तू पळायला, तिकडे का सुरक्षित आहे का अंधारात पळायला? तू पडशील, एखाद्या कशात मोठ्या विहिरीत पडशील, तर वाघाच्या जाळीकडे जाशील, काय सांगता येते? म्हणून आहे ती परिस्थिती सोडून बाकीकडे पळणं, बाकीकडे त्याच्यापेक्षा बेहतर असू शकतंय. म्हणून पळायचं नाही, हलू नये, चालू नाही. म्हणून गरिबांना पळायचं नाही. कुणकड पळतो? रोगावाल्यानं पळायचं नाही, कुणकड पळतो? आहे त्याचा विचार कर, आहे तिथं थांब, तिथं साधना कर, तिथं शांत होईल. म्हणून बाटल्या बाटल्या करायच्या नाही. ग्रस्तानं संन्यस्त होणं, कोणी काय हे करणं, काही करणं, ते महाराज म्हणते उगा राही निवांत शिवाय करू नका काही संत संग धरा. म्हणून तिथं त्यानं शांत होऊन बाकीचे प्रयत्न बाजूला सारून मन शांत करून मनातली भीती थोडी धैर्य देऊन धीर धरून बॅटरी काढावा आणि बॅटरीच्या उजाडात पाहावा. बस संपलं, झालं त्याचं कार्य. झाली त्याची कार्यसिद्धी, तुटली उपाधी जन्मजा. बॅटरी हाताला येईपर्यंत शांत राहा. तस साधकानं स्थूलाला थोडं दूर सारायचं, स्थूल विषय भोगायला यायला. मन जास्त चंचल नाही झालं पाहिजे, मन जास्त सदोष नाही झालं पाहिजे, मन जास्त लालची नाही राहिलं पाहिजे. म्हणून स्थूलाला थोडं बाजूला सारा, स्थूल भोगाला, स्थूलाला म्हणजे स्थूल भोगाला. आणि मनात अंतःकरणात जे विकार आहेत, अंतःकरणाच्या वासना आहेत, अंतःकरणात जे काम क्रोध आहेत, अंतःकरणात जे जे काही असल त्या अंतःकरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर नामस्मरण आहे, साधना आहे, दिनचर्या आहे, दैनंदिनी निष्काम सेवा आहे, ईश्वराची किंवा संतांची सेवा आहे. ही जर केली तर सूक्ष्म त्यानं शुद्ध होते, स्थिर होते. सूक्ष्माची शुद्धी, सूक्ष्माची स्थिरता झाली की बॅटरीकडे हात जात असतो. बोधाला तो लायक होत असतो, बोधाचा तो अधिकारी होत असतो. आणि बोध झाला की सर्व संपलं, हे सांगू लागलो मी तुला. मग आपला कशाविषयी निघला हा? की जे प्रयत्न आहेत आणि प्रयत्नानं जे काही आपण केलंय तर ते सर्व जे प्रयत्न आहेत ते विवेकाचे, त्या अभ्यासाचे. आणि हे काय केले तर माऊलीनं सांगितले, म्हणून माऊलीनं त्याचे केले. आणि काय केले सर्व तर आतच व्यावृत्ती केली निश्चित मुखानं की हे नाही माझ्या ठिकाणी. विवेकानं काय कळालं, हे नाही, प्रपंच हा नाही असं जाणलं. स्थूल नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही. आणि जे उरलेले एखादी तर ते स्थूलासारखं नाही, सूक्ष्मासारखं नाही, कारणासारखं नाही. आणि त्याच्या स्थूल सूक्ष्म कारण नाही, आणि ते राहिलेले ते याच्यासारखं नाही. म्हणून हे पा कार्यकारणात काय असतो, कार्यकारणामध्ये कसा परिचय कार्यकारण होतात तर कार्याच्या समान स्वभाव अनन्य ठाऊक.
आणि आपल्या अधिष्ठानामध्ये काय असते? विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप, म्हणजे काहीच संबंध नाही कोणाचा कोणाची न घरी संबंध. त्या अधिष्ठानाच्या अधिष्ठान आणि त्याच्या ठिकाणी भासायला लागलेला प्रपंच यांचा स्वभाव बी सारखा नाही, सत्ता बी सारखी नाही, रूप बी सारखं नाही, स्वभाव बी सारखा नाही. म्हणजेच परमात्मा स्वरूपात ठिकाणी हे नाहीच, असा परमात्मा आहे. याच्यासारखा परमात्मा नाही, परमात्मा ठिकाणी हे नाही असा. म्हणजे याच्या वाचून शुद्ध, याच्या वाचून बुद्ध, याच्या वाचून अद्वैत, द्वैता वाचून अद्वैत येतो, त्या गोंधळा वाचून बुद्ध मौन येतो, विक्षेप नाही तिथं. ह्या मला वाचून निर्मल तो शुद्ध आहे. हा जो स्थूल सूक्ष्म कारणाचा मळ आहे तिथं नाही, हा जो सूक्ष्म स्थूल सूक्ष्म कारणाचा विक्षेप आहे तिथं नाही, म्हणून तो बुद्ध आहे. हा मळ आहे तिथं नाही, म्हणून तो शुद्ध आहे. म्हणायचंय तसं. हे स्थूल सूक्ष्म कारणाचे जे द्वैत आहे ते तिथं नाही, म्हणून तो अद्वैत. त्या स्थूल सूक्ष्म कारणाचा संग त्याला होत नाही, म्हणून तो असंग आहे. त्या स्थूल सूक्ष्म कारणासारखा तो असत नाही, म्हणून त्याला सत म्हणायचे. त्या स्थूल सूक्ष्म कारणासारखा तो जड नाही, म्हणून त्याला चित म्हणायचे. त्या स्थूल सूक्ष्म कारणासारखा तो दुःख नाही, म्हणून त्याला सुख म्हणायचे, आनंद म्हणायचे. इथूनच बोलणं सगळं, याला ताडून, त्याच्याकडे बोलणं नाही, याला ताडून बोलायचं. म्हणून अनुवाद असतो तो याला ताडून असतो. आणि ताडून ताडून सर्व पायऱ्या संपल्या ताडायच्या, तर मग चलणं संपलं, बोलणं संपलं. आता माऊली जी या भूमिकेवर आली की तिथं ताडायला काय राहिलं नाही, आता चलायला काय राहिलं नाही, पायरी राहिली नाही, गंतव्य आलंय. बोलूनच सर्व संपलंय. बोलाची झाली बोहरी, म्हणून सचितानंद म्हणणे गेली दुरी. परा पश्यंती मध्यमा वैखरी, चारी वाचा निमाल्या वेदचारी. बोलाची झाली बोहरी, सचितानंद म्हणणे गेले दुरी. सचितानंद म्हणणं राहिलं नाही का? असंच जड दुःख राहिलं नाही. म्हणून माऊली या भूमिकावर आली की तिथं बोलायचं काम नाही. आता बोलणं जितकं होतं तितकं संपलं. आता बोलणे गेले दुरी, आता पाहणे गेले दुरी. बोलण्यानं आता पुस्तक दुसरं दूर सारलं, आता बोलण्यानंच बोलणं दूर गेलं. तत्, जे तत् नाही त्याची व्यावृत्ती, जे तत् नाही, जे तोम आहे, जे इदम आहे, इदमची तोमची व्यावृत्ती, आणि तत् तत् ततच तत् राहते. आता म्हणजे जे तत्, जे ते नाही, जे वेदानं सांगितलेलं ते हे, जे गुरुनं सांगितलेला तो हे. त्याच्याहून जे जे वेगळे त्याची व्यावृत्ती, त्याला दूर काढणं, त्याला बाजूला लोटणं. जे पाणी नाही ते खडक आहे, माती, खनिज आहे, त्याला बाजूला काढायचं. ते कोणत्या प्रकारचं आहे त्याची भीड नाही राखायची. काळी माती, लाल खडक आहे, पांढरी चमखडी असू द्या, रंग बदलले पण खडकच आहे. माती, पाणी नसलेले, काळा पाषाण, मांजरे आहे, हिरवा असू द्या, त्याला त्याच्या रंगाला पाहू नका. बहुरंगी माया अशी विखुरली, कुंठितची केता, कुंठितची होता केली भली. तुकाराम महाराज म्हणतात ही बहुरंगी, बहुरंग आहे तिची. ही स्थूल काय दिसन, सूक्ष्म काय दिसन, कारण काय दिसन, वृत्ती ज्ञान काय दिसन, माया आहे. दूर सारायचे, रंग वेगवेगळी तिची. बहुरंगी माया अशी विखुरली, कुंठितची केली होता भली. ही कुंठितच केली पाहिजे तरच चांगले.
ती बाजूलाच लोटली पाहिजे, मिथ्या ठरविली पाहिजे, तरच बरं भलई. कुंठितची केली होता भली, कुंठित केली तरच भलई, आणि जर नाही कुंठित केली तर भलं नाही. डोक्यावर जर बसली तर भलं नाही. म्हणून महाराज आपल्याला सांगायले की ही विविध रूपानं दिसायला लागलेली जी आहे ती विविध नाही, विविध रूप आहेत तिची. स्थूलन सूक्ष्मन कारण तीन नाही, एक्कीचे बहुरूप आहेत. एकाचे बहुरूप दिसायलेत, बहुरूपीने येते, बहु येते. परमात्मा बहु नाही, एकमेव अद्वितीय. म्हणून ह्या बहुरूपीच बहुरूपानं निरसन केले माऊलीनं. आणि मग म्हणाले आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे, जे मौनाचे ही निपटणे पिऊन गेले. आता यानंतर जे काही बोलायचंय तर ते त्याच्या पुरतं बोलणं मौनाच आहे. बोलणं संपावा म्हणजे मौन, आणि मौन न संपावा म्हणजे आवाज. बोलण्यानं स्मरण होतंय, स्मरणानं हे पा बोल संपतो आणि स्मृती राहते. बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरण दानी प्रति, स्मरण देऊन संपत्ती. बोलणं जातंय, स्मरण राहतंय, स्मरण जातंय, पाहणं राहतंय, पाहणं जातंय आणि पाहता राहतो. बोलणं जातं म्हणजे वैखरी जाती, स्मरण राहते म्हणजे मध्यमा राहते. स्मरण जाते, पाहणं राहते म्हणजे मध्यमा जाती आणि पश्यंती राहते. पाहणं जाते, पाहता राहतो म्हणजे पश्यंती जाती, परा राहते. आणि पाहत्याच्या ठिकाणी जी सापेक्षता आहे ती राहत नाही, म्हणजे पाहतेपणा वाचून पाहता राहतो. जरा गोष्टी पाहतेपणा वाचून पाहता त्याला परमात्मा म्हणा, पाहतेपणानं युक्त पाहता त्याला आत्मा म्हणा. आणि पाहतेपणाचा प्रयोग त्याला पश्यंती म्हणा. झाला अविद्या आली, पाहतेपणा चालू झाला, काहीतरी विषय सापडला पुढे, झाला अविद्या, पश्यंती. आणि नुसतं पाहणच नाही तर स्मृती झाली, मग सूक्ष्म देह आला, तिथं संस्कार आले, मग ती मध्यमा. हा स्मरणच नाही तर उच्चार झाला, किंवा स्मरणच नाही तर इंद्रिय ज्ञान, इंद्रिय वृत्तीनं ज्ञान झालं, विषय इंद्रियानं विषय कळाली, त्याला म्हणा वैखरी. वैखरी म्हणजे नुसती बोलण्यापुरतीच नाही, शब्द बी वैखरी, आणि इंद्रियानं विषय कळणं बी वैखरी. स्थूल आणि म्हणजे कर्म इंद्रियाचा, ज्ञानेंद्रियाचा व्यवहार होणं वैखरी, आणि कर्मेंद्रियातून केलेले कर्म साठवणं, ज्ञानेंद्रियातून केलेले संस्कार साठवणं मध्यम आहे. बाहेरल्या जगताशी कर्मेंद्रियानं व्यवहार हो का ज्ञानेंद्रियानं व्यवहार होती वैखरी, आणि ज्ञानेंद्रियानं व्यवहार होऊन साठवलेले संस्कार आणि कर्मेंद्रियानं व्यवहार होऊन साठवलेलं कर्म ती मध्यम आहे.
आणि त्या कर्माचं किंवा त्या संस्काराचं पाहणं ज्यात ती पश्यंती. आणि त्या पाहण्याचा जो पाहताय ती पार आहे. आणि तो पाहत्याचा जो पाहणेपणा सापेक्षित आहे तो जाणं म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा आत्मा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे चार ध्येय. पश्यंती पासून तर वैखरी पर्यंत ही जीवदशा आहे. पश्यंती जीवदशेचं बीज आहे. आणि मध्यमेत आणि वैखरी जीवदशेचा व्यवहार आहे. सूक्ष्म व्यवहार ती मध्यमा, स्थूल व्यवहार ती वैखरी. जीवदशेचा स्थूल व्यवहार होण्यासाठी स्थूल देह स्थूल जगताची आवश्यकता असते. सूक्ष्म व्यवहार सूक्ष्म जीवदशेचा व्यवहार होण्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार कर्मेंद्रिय पंचप्राण ज्ञानेंद्रिय यांची आवश्यकता असते. सूक्ष्म व्यवहार होण्यासाठी, परयुक्त भोग होण्यासाठी, स्थूल भोग होण्यासाठी स्थूल देह आणि स्थूल पंचविषय पंचभूत पिंड ब्रह्मांडाची आवश्यकता असते. असू मग असं हे आणि हे काहीच परमात्म्या ठिकाणी नाही. आणि परमात्माच एकमेव अद्वितीय आहे. तो अधिष्ठान आहे. अधिष्ठान असल्यामुळं या अध्यस्थाची त्याची सत्ता एक नाही आणि अध्यस्थाचा आणि त्या अधिष्ठानाचा स्वभाव एक नाही. विपरीत स्वभाव अन्यथा रूप. अध्यस्थाच्या विपरीत स्वभाव आणि अन्यथा रूप ते अधिष्ठान. आणि कार्याच्या अन्यथा रूप आणि समस्वभाव. समस्वभाव हे पहा, चिखलात आणि घटात सारखा स्वभाव आहे. चिखलाला वजन आहे, घटाला वजन आहे. चिखलाला आकार आहे, घटाला आकार आहे. चिखल मातीचा आहे, घट मातीचा आहे. चिखलाचं पावडर होतंय वाळल्यावर, घटाचं पावडर होतं फाडल्यावर. भुकटी होती, दष्ट होती. सारखंच आहे. स्वभाव सारखा आहे घटाचा आणि मातीचा. फक्त रूप सारखं नाही, भुसभुशीत आहे. हिचा आकार वेगळा आणि तिचा आकार वेगळा. कापरात आणि मातीत काय फरक आहे? थोडा म्हणजे रूपात फरक आहे, स्वभावात फरक नाही. सत्ता एकच आहे दोन्हीची, रूप वेगळे आहे फक्त. रूप वेगळे आहे फक्त. नाम आणि रूपात बदल. त्याला घट म्हणतात आणि गोलाकार दिसतो खापर. आणि याला माती म्हणतात आणि भुसभुशीत दिसते किंवा खडे खडे दिसतात. नामरूपात बदल आहे, स्वभावात बदल नाही. रूपात बदल आहे, नामात बदल आहे. स्वभावात बदल नाही. घटात आणि मातीत कार्यकारण भाव तसा असतो. म्हणून प्रकृतीत आणि जगतात, मायात आणि जगतात स्वभावात बदल नाही. माया जडे जग जगळे. माया त्रिगुणाची, जग त्रिगुणाच. माया दुःख रूपे, जग दुःख रूपे. माया असत है, जग असत है. स्वभावात बदल नाही, मायेत आणि जगात. कशात बदल नाही? रूपात बदल नाही. हा, स्वभावात बी बदल नाही. आणि रूपात बदल आहे फक्त. ते अव्यक्त आहे आणि व्यक्त आहे. ती दृश्य नाही अशी आणि हे दृश्य आहे जगत.
व्यक्ती स्थूल नाही, जग स्थूल. रूपात बदल आहे, स्वभावात बदल नाही, मायेत आणि जगात. आणि परमात्मा आणि माया आणि जगत हे सर्व एक कड आणि परमात्मा एक कड. परमात्मा अधिष्ठान आहे, माया आणि जगत अध्यस्त आहे. म्हणून माया आणि जगताचा एकच स्वभाव आहे आणि परमात्म्याचा विपरीत स्वभाव आहे. याचा सर्वांचा जड असंच जड दुःखरूप स्वभाव आहे, ससंग स्वभाव आहे, द्वैत स्वभाव आहे. माया आणि माया कार्याचा काय स्वभाव आहे? हे द्वैत स्वरूप आहे, हे ससंग स्वरूप आहे, एकूण एकाचा संसर्ग होतो. हे असं स्वरूप आहे म्हणजे बदलत आहे. हे जड स्वरूप आहे म्हणजे जाणीत नाही. हे दुःख स्वरूप आहे म्हणजे नष्ट होत आहे. हे नष्ट होते, मरत आहे, हे दुःख स्वरूप आहे. संपत आहे. माया अनादी जरी असली तर शांत आहे माया संपत्ती. म्हणून हे सर्व दुःख स्वरूप आहे. हे सर्व असंच स्वरूप आहे, ते निकालात एक रूपान राहत नाही. म्हणून हे सर्व जड स्वरूप आहे, जाणत नाही म्हणून. अंधार स्वरूप आहे म्हणून, अविद्यिक आहे म्हणून, माईक अविद्यिक आहे म्हणून. आणि हे सर्व ससंग आहे, एकूण एकाचा संसर्ग होतो. पृथ्वी पाण्याला संग करते, पाणी अग्नीला संग करते, अग्नी वाऱ्याचे संग करतो. हे सर्व एकूण एकाचा सत्संग आहेत, गुणागुणाचे सत्संग आहेत. एक गुण दुसऱ्या गुणानं दूषित होतोय. म्हणून तर सत्वगुणाचं रक्षण करायचं. रजोगुणानं तो चंचल होतोय, तमोगुणानं तो मलिन होतोय. सत्व वाहड तर रज शांत होते, सत्व वाहड तर तम निर्मळ होते, तम तम राहत नाही. गुणागुणाचा बी संसर्ग होतोय. सत्संग येते सर्व संघासहित. आणि परमात्मा निसंग आहे. निसंग तुम्हाशी राहणे एकट, असंग तुम्हाशी राहणे एकट. नाही कटकट साहोयत, कटकट साहोयत नाही. आणि असंग आहे, कटकट त्याच्यात नाही, विक्षेप त्याच्यात नाही. हा प्रकृती आणि प्रकृतीच्या कार्याचा. म्हणून ह्या सर्वहून अतीत असलेला परमात्मा आहे, असं आतत्व्यावृत्तीनं आतापर्यंत महाराज बोलले. आणि ते बोलणं बी संपलं, कारण बोलणं पण परमात्म्यात नाही. बोलण्यानं सर्व संपिलं आणि बोलण्यानंच बोलणं संपिलं किंवा मौनानं बोलणं संपिलं. ध्यानात घ्या, ह्या ग्रंथाच्या किंवा उपदेशाच्या बोलण्यानं, गुरुवचनात गुरुमुखातून आलेल्या बोलण्यानं स्थूल सूक्ष्म कारण संपलं. म्हणजे संसार संपला. आणि मौनानं, मौन धारण करून बोलणं संपलं. आणि मौनानंच मौन गेलं. ध्यानात घ्या जरा एक आहेत. मौनानं मौन गेलं पाहिजे. मौनानं मौन उलटलं नाही पाहिजे. मौन उलटणं वेगळं, मौन गिरणं वेगळं. महाराज एक शंका आहे इथे, हा बोलू का? बोला बोला. म्हणजे ब्रह्मस्थिती ही अत्यंत अद्वैत रूप, द्वैत रहित आहे. म्हणून बोलणंही संभवत नाही, मौनही संभवत नाही. हा, कारण बोलणं आणि मौन हे दोन्ही प्रकार क्रियारूप आहेत, म्हणूनच असं होतं का? बरोबर ना. हो ना, बोलणं म्हणजे त्याच्या बोलण्याच्या विरुद्ध आहे ना, मौन सापेक्ष आहे ना. दोन्ही क्रियारूपच ठरायला लागलेत, ते द्वैतातच यायला लागलेत ते. हो आहेतच ना. म्हणजे जर बोलण्यामुळेच मौनाची प्रवृत्ती झाली ना. मौन ही जी भाषा आली तर आधी बोलत होते म्हणून. समजा दोघ जण बोलत बसली होती एखाद्या वाट्यावर किंवा कुठं झाडाखाली, आणि दोघ जण थांबले बोलणं. ध्यानात घ्या. तर मग ते दोघ जण थांबणं, याला काय म्हणावं? मौन. दोघ जण
येळभर बसले पण एकूण एकाला बोल, आदल्या दिवशी येळभर बोलत बसली आणि दुसऱ्या दिवशी तसेच येऊन बसले पण एक शब्द बी बोलला नाही. मग आदल्या दिवशी ते बोलत होते आणि दुसऱ्या दिवशी ते कसे होते? मग मौन होते. बरोबर, ध्यानात घ्या, ठीक. बोलत होते आणि मौन, हे प्रवृत्ती झाली त्याच्या. आणि हो. तिसऱ्या दिवशी ते दोघं बी तिथं नव्हते. मग आता हो. ते बोलतात का मौन नाहीत? नाही, काहीच नाही. 3 दिवसाचं सांगायला मी ते. हो. आदल्या दिवशी बोलत होते, दुसऱ्या दिवशी ते येत होते पण शब्द काढत नव्हते, आणि तिसऱ्या दिवशी त्या दोघांचा पत्ता नाही ते त्याच्या झाडाखाली. आपण पाहिलं, आपण रोज झाडाखाली जात होतो म्हणून. तर मग पहिल्या दिवशी ते बोलके होते, दुसऱ्या दिवशी ते मौन होते, आणि तिसऱ्या दिवशी काय होते? काहीच नाही. तिसऱ्या दिवशी ते नव्हते तर बोलणं मौन लांब राहिलं. हो, धन्यवाद. तेच नव्हते तर बोलणं मौन काय म्हणायचं? ते असल्यावर बोलके किंवा मौन, काळे किंवा गोरे, मित्र किंवा शत्रू, ते असल्यावर. जिथे तेच नाही झाले, तेच नाही राहिले, तर त्याच्याबद्दल मौन बोलणं काय म्हणायचं? तसं वाण्याच नाही राहिलं तर मौन बोलणं काय म्हणायचं? प्रपंच सत्य नाही राहिलं तर बोलणं मौन काय म्हणायचं? असो, म्हणून बोलण्यानं व्यावृत्ती होते, मौनानं व्यावृत्ती करणारं बोलणं थांबतय, आणि मौनाची सापेक्षता गेल्यानं मौन थांबतय. जर अत्यंत महत्वाची, सूक्ष्म आणि अत्यंत जवळची गोष्ट ही कळणं. मौनाची सापेक्षता जावा, म्हणजे बोलण्याच्या सापेक्ष मौन राहू नये. बोलण्याच्या सापेक्ष मौन राहिलं तर ते मौन राहिलं, मौन चालू आहे. मग ते मौन गिळलं नाही अजून. मौनी मौन नाथी, मौनाचं मौन झालं पाहिजे. मौन थांबलं पाहिजे. मौन मौन म्हणून राहिलं तर ते मौन नाही. जसा मी मौन 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 म्हणत बसलो तर मी मौन नाही. तस त्याचप्रमाणे मी मौनी आहे अशा जाणीव असल्यात, तसा गंध वास असला मौनपणाचा तर ते मौन नाही. तो का म्हणे नाही जाणीव अंतरा मौनाची. म्हणून मी चूप बसलो हे पण नाही. म्हणून महाराजांना सांगितले इथं की असं असं इथपर्यंत ज्ञानोबा राय म्हणतात मी केलं ना. आता याच्यावर जर कोणाला काही बोलायचं असलं, कोणाला काही सांगायचं असलं, तर ते येणेची बोले शहाणी, जे मौनाची ही निपटणी पिऊन गेली. म्हणून ध्यानात घ्या. एक गोष्ट सांगतो चालता, बोलणं आणि मौन, बोलणं आणि मौन दोन वेगवेगळे आहेत ना. तर यानंतर माऊलीनं जे काही केले, मौनापर्यंत गेले आणि मौन बी सोडून दिले. म्हणजे मौन सोडून दिलं म्हणजे बोलले नाही. हे पहा, मौन दोन्हीकडे सोडता येते. मौनी माणूस बोलला तर मौन इकडं सोडलं त्याने बोलण्याकडं, आणि मौन्यानं मौन गिळून घेतलं तर तिकडं सुटलं, मौन गेलं. मौन दोनकडे जाते. मौनी माणूस बोलला तर मौन सुटलं, बोलण्याकडे आला. आणि मौनी माणसानं मौन गेलं तर त्याचं मौन गेलं, मौन सुद्धा निपटून गेलं, आणि तो मौनातीत झाला. मौनातीत वेगळा, मौनी वेगळा, आणि मौन सोडून बोलणारा वेगळा. जरा 3 लक्षात घ्या. मौन सुटलं बोललं, जसं उपवास सुटला जेवला, मौन सोडलं आणि बोलला, आणि मौन धरलं, उपवासच धरला सारखा. आणि उपवासाचं भान राहिलं नाही.
म्हणजे उपास सुटला का नाही? उपासाच्या भानावर असला तो उपास आहे. उपासाचं भानच नाही. खाल्लो काय खातो आम्ही काशी सांगा ती, खाल्लंय का नाही राहिलं? खाल्लं. उपासाचं बी भान न राहणं याला उपास सुटला म्हणा. पण उपासातीतात उपास सुटला, उपासातीत झाला. उपासातीत वेगळा, उपासा पैल, उपवासा ऐल आणि उपवास. जसा गंगेच्या पलीकडे गेला, गंगेच्या धारात आहे आणि गंगेच्या अलीकडे. मौनाच्या अलीकड तो बोलणारा, मौनात तो न बोलणारा, आणि बोलण्या बोलण्याच्या पलीकडे गेलेला तो मौनातीत. मौनातीत म्हणून माऊली मौनातीत, मौनातीत गेलीत. म्हणून आता यावर जे बोलणे ते नेची बोली शहाणे, जे मौनाची पट्टी पिऊन गेली. आता काय राहिलो? मग त्याच्या एखादा कोणी असला त्याच्या पुढे बोला बाबा. माऊली म्हणतात माझं बोलणं संपलं, माझं मौन संपलं. बोलणं का संपलं? बोलायसारखं काही राहिलं नाही, बोलायला पुढे काही विषयच राहिला नाही म्हणून बोलणं संपलं. बोलणं संपलं. मौन का संपलं? तर बोलण्याचीच प्रवृत्ती राहिली नाही. बोलणं होतं म्हणून मौन होतं. आता बोलणं गेलं तर मौन कुठं काय काय राहिलं? निरपेक्ष झालो आता. म्हणून हे पा, येड्याच्या बोलण्यानं बोलणं वाढत असतंय, शहाण्याच्या बोलण्यानं बोलणं संपत असतं. एवढी ध्यानात घ्या गोष्ट. पण येड्याचं बोलणं ऐकत गेलो तर बोलणं वाढत चालतंय. जसं भांडणातलं बोलणं संपत नाही, बैठकीतलं बोलणं संपत असतं. हिशोब मिटला किंवा न्याय निवाडला, कंच भीती. बैठकीतलं बोलणं का संपत आहे? ते रीतीनं असतंय म्हणून. भांडातलं बोलणं का संपत नाही? ते गैररीतीनं असतं म्हणून. येड्याचं बोलणं का संपत नाही? ते नुसतं बोलणंच आहे. कशासाठी काय नाही त्याच्यातून काय ठरावा, मग बोलणं चालूच राहतं. ते शहाण्याचं बोलणं का संपत आहे? शहाणा काहीतरी कार्यासाठी बोलत असतो, ते कार्य संपलं, त्याच ते निकाल लागला की बोलणं संपलं. शहाण्याचं बोलणं संपत असतंय. म्हणून शहाणं बोलणं कशाला म्हणावं? जे बोलणं संपत आहे, ज्या बोलण्याला थांबा येतो, जे बोलणं मौनाकडे जातंय त्याला शहाणं बोलणं म्हणावं, शहाण्याचं बोलणं म्हणावं. येड्याचं बोलणं संपत नसतंय. येड्याचं बोलणं जास्त दांगडू करत असतं. एकूण शिवी दिली की टिकून 4 शिवाय देतो, एकूण उठला की टिकून मारित असतो. ते भांड काढाचा गोंधळ, लाटाचा सुकाळ येड्याचं बोलणं. शहाण्याचं बोलणं संपत असतं, बोलण्याचा विषय संपतो, बोलण्याची प्रवृत्ती संपत असते. म्हणून शहाण्याचं बोलणं. पण संपत शहाण्याचं बोलणं सुद्धा. म्हणून शहाणा मौन्य होत असतो बोलणं संपून. येडा मौन्य होत नाही, येडा बडबड्याच राहतो. म्हणून माऊलीनं समाधी घेतली, माऊलीनं शांत राहिली, मौन झाली. बोलून मौन. आणि शहाणपणानं बोललं की मौनच येत असते. येडेपणानं बोलल्यावर वाचाळता येत असते. म्हणून ग्रंथ सर्व मौनाकडे गेलेत, पाठ सर्व मौनाकडे चाललेत, प्रवचन सर्व मौनाकडे जात, मौनाची पाऊल वाटे, कीर्तन सर्व मौनाकडे चाललेत, भजन मौनाकडे जावं. परमार्थातली सर्व साधनं मौनाच्या दिशेने व्हायला लागलीत, मौनाकडे चाललेली. मौनाकडे जात असले तरच त्याला परमार्थ म्हणा, तरच त्याला साधनं म्हणा. म्हणून हा ग्रंथ माऊली इथं मौनाकडे चाललेला आहे. म्हणून आता याच्यापेक्षा पुढे काही बोलता येत नाही. म्हणून त्याचा वरतं जे अवतरण आहे त्या अवतरणातच सांगितलेलं आहे इथं की आता यापेक्षा जास्त स्पष्ट करता येणे शक्य नाही. जितकं स्पष्ट करता येते आता माऊलीला जितकं स्पष्ट करता येते तितकं केलंय. त्याच्या पुढे कोणी काय करणार? माऊलीच्या मागच चालता येत नाही आपल्याला.
तर माऊली जिथं थांबलीत किंवा माऊली जिथं म्हणतात की याच्यापेक्षा पुढे आता काही स्पष्ट करता येत नाही, शक्य नाही, ते पुढे 13व्यानं सांगतील की आता याच्यापेक्षा पुढे काही बोलणं शक्य नाही, याच्या पुढे काही प्रमाण देणं शक्य नाही, याच्या पुढे काही दृष्टांताचा करणं असते शक्य नाही, याच्या पुढे शब्दाची नखी, मनाची नखी, जाणीवेची प्रकार तिथं जाईल, जाणीवेची चमक जाईल असं नाही. जिथपर्यंत नेता येते कसरत केली नेले, त्याने कसरत केली म्हणजे आपल्याला जाता येईल. पुढे चाले ज्ञानेश्वर. पुढे सर्वांच्या पुढे चालतो ते, आणि ते म्हणतात की बस आता याच्या पुढे चालता येत नाही, याच्यापेक्षा वाट नाही राहिली पुढे. जे पुढे चालणारे सर्वांच्या तेच म्हणतात. जर जशी मारुतीरायानं रामायणात म्हणा की याच्यापेक्षा उडी माझी पलीकडे जात नाही, मग नळानं, निळानं, जांबुवंतानं, अंगादानं काय करायचं? हनुमंतराय म्हणले की इतकी उडी जाते आपली, याच्यापेक्षा पलीकडे जात नाही आपली. अरे त्याची उडीच पडलं की जाते, काम राहिलं अलीकडून, उडी गेली पलीकडे. हनुमंत महाबळी तसेच ज्ञानदेव वैष्णव मोठा, आणि ते म्हणतात की आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणी, जे मौनाची येणे पटणे पिवली गेली. म्हणजे आपल्याला काही, आपण तर बोलके नाहीतच, पण आपण ऐकणं संपलं आपलं. समजा माऊलीचं बोलणं संपल्यावर आपलं ऐकणं, जसं आईचं वाढणं संपलं म्हणजे आपलं जेवण संपलं. तुका म्हणे महाराज, तुका म्हणे बोलणे खुंटले येथून, असं का म्हटलं? संपले येथून का नाही म्हटलं? काम राहिलं आणि बोलणं संपलं, ते संपलं म्हणावं. कुंठित झालं म्हणजे बोलायचं होतं पण बोलणं संपलं, आणि ऐकायचं होतं पण ऐकणं संपलं. आवडी उडे संचली. म्हणून त्या चिंतनात कसं आहे, काय ऐकणाराला अजून ऐका वाटतंय, पण सांगणारा तर सांगणं संपलं. येणे सोशी म्हणत झाली हाऊ भरी. बोलणाऱ्याला अजून बोलावं वाटत असतंय, पण बोलण्याचे विषय संपले, बोलण्याचे शब्द संपले, बोलण्याची हद्द संपली. सांगतेची सांगणे झाले. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोल. खुंटलं काय करा, बोलायचं होतं पण कुंठीत झाली वाचा. जशी त्या मृत्यूशयावर असलेल्या आजोबाला अजून बोलायचं असतं, पण वाचा त्याची पुढे काम करीना. बोलायची त्याची म्हणजे इच्छा संपली नाही, बोलायचं त्याचं संपलं नाही, बोलायचं होतं अजून, पण काय करावं, वाणीनं आटोपत घेतलं. त्याप्रमाणे अजून ज्ञानोबा राहिला आपल्याला सांगायचं, पण काय त्याच्या पुढे सांगताच येत नाही, सांगणं संपलं, कुंठित झालं. सांगता येत असतं तर पुन्हा मालिनी सांगितलं असतं, पण आता सांगायलाच काही उरलं नाही, चित्क पूर्ण संपलं. आई पुन्हा वाढला तो स्वतः संपला, आणि याची भूक बी संपली. काय बोलले? झाला हरिपाठ बोलणे खुंटले, एका जनार्दनी अनुभवले. नाही, तुम्ही चूक पाठ केलेली. झाला हरिपाठ बोलणे येथून, एका जनार्दनी हरी बोला. ठीक आहे, गडबड होती. ओके, धन्यवाद. हा ठीक आहे, ठीक आहे. मग मी निर्भीड बोलत असतो, कोणाला म्हणजे वेगळं वाटू देऊ नका. कारण इथं तुका म्हणे भीड कोटी, लाभ विचाराच्या पोटी. असो, मग असं महाराजाचं मनोगत आहे. म्हणून महाराज म्हणतात, आता त्यात तेवढं वहीचं वाचनच करतो म्हणजे वही संपन्न, आता 1 मिनिट लागन. पण आता यानंतरचे जे बोलणे आहे ते या बोलण्याने शहाणे होतील, की मौनाला देखील पूर्णपणाने पिऊन निपटून घेतलेले असावे, असं बोलणं ठरतं ते शहाणपणात बोलून. आता यानंतर निर्विशेष परमात्म्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणे आहे. आता याच्या पुढं जरी करता जरी करता माऊलीने याच्या पुढे बोलले, चिंतन केले, तर ते न बोलण्यातलं बोलणे ध्यानात घ्या. नंतर काही माऊली बोलले नाही असं नाही, पण ते मौनातलं बोलणे, ते मिथ्यात्व बुद्धीनं, ते बाधित अनुवृत्तीनं ते बोलणं नाही. ते मौन नाही, ते बोलणं मौन न मोडीत नाही.
म्हणून आता यानंतर ते निर्विशेष परमात्म्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणे आहे. आणि ज्या बोलाने मौन घेतले आहे त्या बोलाने मौन सुद्धा निपटून पिऊन घेतले पाहिजे. म्हणून मौन होऊन बोलाव, निपटून बोलाव. म्हणून बोलावान बोलण्याचा अहंकार नसा तो मौन नाही. ध्यानात घ्या जरा. मी बोलायला लागलो, मला कळतय, मी शहाणा आहे, मी गुरु आहे, मी एक ज्ञानी आहे कोणतरी, असा मधात वास असला आणि बोलत असला, बोलणं आकाशातून यावा, बोलणं पोकळीतून यावा, बोलणं अस्तित्वातून यावा, अहंकारातून नाही. बोलण्यात मात्र काही अडचण असू नाही, कुचीपणा असू नाही. आकाशातून ध्वनी यावा, मोक्का. अहंकाराची काठ तट नसावं त्याला, अहंकाराची मधात अडचण नसावं. ते मौन नाही, बोलणं नाही. बोलून मौन नाही, ते एका अर्थानं बोल नाही, व्यावहारिक अर्थानं ते बोल नाही, आणि पारमार्थिक अर्थानं ते मौन नाही. मौनच मोड नाही त्याच. म्हणून माऊलीच्या बोलण्याला समाधी भाषा म्हणते. पारमार्थिक दृष्टीनं समाधी येते आणि व्यावहारिक दृष्टीनं भाषा येते, बोलणं येते. ज्ञानेश्वरी आसन, हरिपाठ आसन, चांगदेव 65 आसन, अमृत अनुभव आसन. व्यावहारिक दृष्टीनं अक्षर येते, व्यावहारिक दृष्टीनं ध्वनी निघते. अक्षर वाचले की ध्वनी निघतो मुखातून, पण ते ध्वनी नाही, ते अक्षर नाही, ती समाधी. आणि ही युक्ती करायली पाहिजे. आणि ज्या बोलण्याने मौन न घेतले आहे त्या बोलाने मौन सुद्धा निपटून पिऊन घेतले पाहिजे. म्हणजे न बोलणे तर जातेच, पण मौनाची स्मृती देखील राहू नये. याला मौनाचीही निपटून पिणे असे म्हणतात. जर असे ज्या बोलाने केले असेल त्याच बोलाला शहाणा बोल आहे असे समजावे. इथपर्यंत बिनचूकतेनं सर्व निपटून गेला जो, त्याला म्हणा शहाणा बोल. ते शहाणपणाचं, ते महावाक्य, ते गुरुमुख आहे, ते अधिकाराची वाणी. उसातून गेला पण 65 अंगाला लागून घेतलं नाही. पूर्ण बोलला पण कुठलाच अहंकाराचा किंवा कुठल्याच प्रकारचा मागबोस नाही. तो आहात ध्वनी नाही. हे पाय, मौन न बोलणं जे ते अनाहात ध्वनी. अनाहात ध्वनी म्हणजे कुठलाच आदळ आपट नाही झाली त्याच्यात. आदळ आपट करून जे ध्वनी निघला त्याला आहात ध्वनी म्हणा. आणि जो गुणाला, शहाणपण, येडेपणाला, अहंकाराला आदळला नाही कुठं, आल्हा आधी आलाय, आपटून नाही आला कुठं. अज्ञानाला आपटाला नाही, ज्ञानाला आपटाला नाही, गुणाला आपटाला नाही, दोषाला आपटाला नाही, लहानपणाला आपटाला नाही, मोठेपणाला आपटाला नाही. कुठंतरी आपटाला, कुठंतरी आदळला की तो आत ध्वनी झाला. आणि कुठंच आदळला नाही. 6 ठिकाणी आहेत आदळायची, मी सांगू लागलो ती. लहानपणा, मोठेपणा, ज्ञानीपणा, अज्ञानपणा, गुणीपणा, अवगुणीपणा. ह्या षटकोनातून ध्वनी येतो. आणि या 6 कोणाला बी त्यानं स्पर्श करू नये, मधल्या पोकळीतून यावा. त्याला म्हणावं अनाहात ध्वनी. अनाहात बालका हल्लरू गाती, सद्गुरूचा अनाहात ध्वनी असतो. अनाहात बाजे बासरी. त्या 6 प्रकाराला लागत नाही, चिटकत नाही. 6 प्रकारच्या संबंध रहित जे ध्वनी, तो बोधाचा ध्वनी, ते महावाक्य, ते गुरुद्वारे, तो गुरुवाक्य, तो उपदेश आहे, तो बोध आहे, तो ग्रंथ आहे, ते पाठ आहे, ते कीर्तन आहे, ते प्रवचन आहे, ते भजन आहे, ते नामचिंतन आहे. ते कुठंच लागलं नाही, अस्पर्शित आहे, सोवळ आहे.
निज निज रूपी निजविला तुका अनहात बाळका हल्लरू गाती. तो हल्लरू आहे अनहाताचा. ते कीर्तन आहे, ते प्रवचन आहे, ते पाठ आहे, ते सांग नाही. ते किती बोललं तर मौन मोरड नाही, मौन मोरडच नाही. असं बोलणं, मौनाचं बोलणं आपल्याला ऐकू आलं पाहिजे. मौनाचं बोलणं, मौनाची भाषा आपल्याला कळायला पाहिजे. अशी कासवाची भाषा, कासवाची प्रेम मौनातून येते, कृतीतून येत नाही, इंद्रियातून येत नाही. तसं गुरुचं बोलणं, मौनातलं बोलणं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि आपलं मौन आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याचं बोलण्याकून मौन नाही, आपलं ऐकण्याकून मौन झालं. ऐकण्याकून पण वैखरी असती. कानानं ऐकलं ते वैखरी, मनात चिंतन करायला ती मध्यम आहे. चिंतन केलेल्या अर्थाचं निधिध्यासन करायला ती पश्यंती. आणि निध्यासनात ज्याचं निध्यासन केले त्याचा साक्षात्कार होणं ही पर आहे. एका सांगली जशी गुरुची परापशिंती मध्यमा विखरी, तशी शिष्याची बी परापशिंती मध्यमा विखरी. शिष्याची वैखरी नाही, शिष्याची कानाद्वारे आलेली वैखरी. कानाद्वारे ऐकणं ही वैखरी शिष्याचं. मुखाद्वारे प्रश्न करणे, शंका करणे, कानाद्वारे ऐकणं ही वैखरी. जे ऐकलंय त्याचं मनन करणं ही मध्यम आहे. त्याचं निधिध्यासन करणं ही पश्यंती श्रोत्याची, शिष्याची, साधकाची. आणि त्याचं तत्व पदार्थ शोधून साक्षात्कार होणे पराय. तत्व पदार्थ शोधन हीच पश्यंती आहे, पराय. तत्व पदार्थ शोधन आणि साक्षात्कार हे परमात्मा स्वरूप आहे, साक्षात स्वरूप. म्हणून तिकून जसे ज्ञानोबरायाच्या वाण्या आटपत आल्या तशा आपल्या बी वाण्या आटपत तेव्हा. आणि दोन्ही वाण्या जाऊन वाच्यातीत व्हावा. गुरुने एक एक वाणी आठपाव, शिष्याची एक एक वाणी आठपाव. आणि गुरु आणि शिष्य हा भेद मावळून वाच्यातीत, बोलातीत, शब्दातीत, अशब्द अशा स्थितीला प्राप्त होणं याला म्हणते की कानावतनाच्या भीती सरशीची किरीटी वस्तू होऊन टिकवू नये. किंवा तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा. अशा प्रकारानं इथं मावलेलं मौन देखील आटून टाकलेलं आहे. अशा प्रकारची हे ओवी म्हणजे खास अनुभूतीची शब्दातीताची आहे. म्हणून अजून बी आपण ते ओवीचं बोलणं अधुरच आहे आपलं. पण बोलणं अधुरच राहत असते. परमार्थात बोलणं संपत आहे, बोलणं संपत आहे, बोलणं खुंटीत होतंय. बस काम त्याला वाचतंय. जेवढं ऐकायला आलं, जेवढं बोलण्यात आलं तेवढं पुरे. तितक्यावर आपण शब्दाने इशारा कापी, तेजा इशारती टट्टू ठोकावरी घेती. म्हणून इशारा कापी असतो. म्हणून इशाऱ्यानं आपण लक्षात घ्यावं. शब्दाचा तरी इशाराच असतो. किती इशारे केले तर इशारा वस्तू नसती, वस्तू लांब असते. इशारानं ती आपल्याला लक्षात येत असते. ठीक आहे, इथंच आपण थांबू. खूपच वेळ झाला. हो महाराज. विषय फार गहन आणि सुंदर होता. एक गोष्ट फारच मनाला आवडली महाराज. आपण बोलताना सांगितलं मौनाचे 2 प्रकार सांगितले आपण. एक तर मौन सोडून बोलणे आणि मौन सोडून मौनात विरून जाणे. मौनातीत होणे. खूपच छान वाटलं. काय अप्रतिम चिंतन आहे. आणि खरंय याच्या पलीकडे काय बोलावं प्रश्नच आहे. म्हणजे माऊलींनी जर थांबावं तर, आणि तुम्ही पण तेही छान सांगितलं की त्यांच्या माग चालता येत नाही तर त्याच्या पुढे विषयच नाही राहिला काही. खरं म्हणजे फारच सुंदर अप्रतिम चिंतन अगदी. त्याची माऊलीचं चिंतन आहे. आपण फक्त त्याची साक्षीदार होत आलो होतो. खरंय. ठीक आहे, थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय महाराज.
धन्यवाद. जय हरी जय हरी जय जय हरी. हरी जय हरी. धन्यवाद. कृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी बाबा सर्वांचे चरणी साष्टांग दंडवत. जय हरी बाबा जय हरी बाबा जय हरी जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. सर्वांना जय जय हरी. हरी. जय हरी बाबा सर्वांना. जय हरी महाराज. हा जय हरी जय हरी जय हरी. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी जय हरी. दादा रामकृष्ण हरी.